नमस्कार. आपण सर्वांचं प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या उद्घाटन सोहळ्यात स्वागत आहे. सर्वप्रथम मी योगेश आणि अनुराग यांनी माननीय श्री राजेश टोपे, मिनिस्टर ऑफ पब्लिक हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर महाराष्ट्र यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी विनंती करतो. एक मिनिट. धन्यवाद. ह्यानंतर मी योगेश यांनी माननीय डॉक्टर आनंद निकाळजे, MCRI ICU असोसिएट प्रोफेसर, MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद यांचं स्वागत करावे अशी विनंती करतो. ह्यानंतर मी अनुराग ह्याला विनंती करतो की त्याने माननीय प्रीतिश कुमार चॅटर्जी, MD सवेरा ग्रुप इंजिनिअरिंग डिव्हिजन यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. ह्यानंतर मी योगेश याला आमंत्रित करतो की त्यांनी प्रसाद कोकिळ सरांचं स्वागत करावे पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद योगेश आणि अनुराग. आपण सर्वांना प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बद्दल माहिती देण्याकरिता मी योगेश ह्याला आमंत्रित करतो. योगेश. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. मी सगळ्यात पहिले अतिथी स्टेजवर आहेत सगळ्यांना धन्यवाद करतो. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित केली. आता आपण इथे जमलो आहे तो आहे आपल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा उद्घाटन. पण ही मशीन बनवण्याची कल्पना आम्हाला कशी आहे? अनुराग आणि मी बालमित्र आहोत आणि आमचं एक दिवशी अशीच चर्चा झाली की आम्ही मागच्या वेळेमध्ये पेशील्ड हा प्रोडक्ट केला आणि ह्या वेळेस आम्हाला जे महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार सगळ्यांनी जे ऑक्सिजनचा जे सप्लाय होता तो एवढा उत्कृष्टपणे दिला. पण त्या सप्लायमध्ये सगळीकडं इंडस्ट्रियल ऑक्सिजन, सगळीकडून ऑक्सिजन सगळं पुरवलं झालं. पण आम्ही ह्या दृष्टीने विचार केला की ते ऑक्सिजन जरी नसलं असतं तरी आपण काय पर्याय करू शकलो असतो. आपण दोघे इंजिनियर आहोत, आपण दोघे मेकॅनिकल इंजिनियर आहोत, आपण आपल्या स्किलचा काय फायदा करू शकतो. तर ह्या दृष्टीने आम्ही एक विचार केला आणि आम्ही असा विचार केला की जे सगळे मशीन इम्पोर्ट होत आहेत तर आपण इथं मेड इन इंडिया या दृष्टीने आपल्या स्टार्टअपच्या द्वारे आपण काय करू शकू. तर आम्ही ह्या दृष्टीने विचार केला. त्याच्यावर आम्ही 2.5 महिने पूर्ण R&D केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या प्रकारच्या मशीन वगैरे ह्यांचा अभ्यास करून एक असं मशीन बनवलंय की जे मशीन ऑक्सिजन सिलेंडर ह्याला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही डायरेक्ट वापरू शकता. ऑक्सिजन सिलेंडर हे हाय प्रेशराइज सिलेंडर असतं. त्याचं मिसहँडलिंग झालं तर काही अपघात होऊ शकतो. पण हे आपण जे मशीन बनवलंय हे लो प्रेशर मशीन आहे आणि हे 3 पेशंटपर्यंत तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट, हे पोर्टेबल मशीन. ऑक्सिजन प्लांट हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच, पण ऑक्सिजन प्लांट जो आहे हा मोठा असतो, तो एका जागी असतो, त्याला तुम्ही हलवू शकत नाही. तिथे जाऊन तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर जाऊन रिफिल करून हे सगळ्या जागी सप्लाय करावं लागतं. हे मशीन फक्त 42 किलोचं आहे. ह्या मशीनला फक्त इलेक्ट्रिसिटी पाहिजे. हे मशीन 24 तास रन होऊ शकतं. हे मशीन ह्या दृष्टीने पण आम्ही विचार केला की सिटीमध्ये मोठे हॉस्पिटल्स असतात, सिटीमध्ये मोठ्या यंत्रणा इझिली 2.5-3 कोटीचे प्लांट हॉस्पिटल लावू शकतात. पण रुरल आहे, मार्जिनल हॉस्पिटल्स आहेत, लहान हॉस्पिटल्स आहेत, काही जणांचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत. इथे ह्या लोकांना आपण कशी मदत करू शकतो? ॲज अ उद्योजक, ॲज अ इंजिनियर आम्ही काय करू शकू? ह्या दृष्टीने आम्ही विचार केला की आपण एक असं मशीन बनवू जे तुम्हाला डायरेक्ट सिलेंडरला सबस्टिट्यूट म्हणून वापरता येईल. त्याला तुम्ही फक्त इलेक्ट्रिकल सप्लाय द्या, तो तुम्ही MSCBतून द्या, तो तुम्ही जनरेटरमधून द्या, इन्व्हर्टरमधून द्या. ह्या मशीनला तुमच्या लॅपटॉप एवढी फक्त एनर्जी लागते. लॅपटॉप एवढ्या एनर्जीवर हा मशीन चालतो. पोर्टेबल आहे, कुठेही घेऊन जाऊ शकता. आणि ह्या मशीनचा आम्ही अजून दूरदृष्टीने जो विचार केला की फक्त कोविडच का, कोविडच्या नंतर कॅन्सर पेशंट्स आहेत, अस्थमा पेशंट्स आहेत, वयस्कर लोक आहेत जे घरातून बाहेर त्यांना ट्रीटमेंट घ्यायला जाण्यास प्रॉब्लेम आहे, ते घरी हे मशीन लावू शकतात. तिसरी गोष्ट अशी आहे की ही जी मशीन आहे हे ऑक्सिजन सिलेंडर सबस्टिट्यूट असल्यामुळे तुम्ही ही मशीन व्हेंटिलेटरला देखील लावू शकता.
व्हेंटिलेटरला 15 LPM चा फ्लो असल्यामुळे तुम्ही व्हेंटिलेटरला लावू शकतात. पेशंटला 5 LPM पर्यंत फ्लो देतात. ही मशीन 15 LPM ची. दुसरी गोष्ट आम्हाला एक अशी जाणवली की मागच्या वेळेमध्ये जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इम्पोर्ट झाले, कारण की तेव्हा आपल्याकडे तेवढे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवणाऱ्या कंपन्या नव्हत्या. तर आम्ही त्याच्यात असा अभ्यास केला की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण देतोय, पण त्याच्यात आपण रिअल टाइम ऑक्सिजन प्युरिटी सेन्सर द्यायला पाहिजे. की आपला जो प्रोडक्ट आहे तो इथलच्या लोकांनी हक्काने सांगितलं पाहिजे की हा जो प्रोडक्ट आहे ह्याच्यातून जे ऑक्सिजन निघतंय ते आम्ही रिअल टाइम मध्ये दाखवतो. त्या मशीन मधून आता किती पर्सेंटेज, किती प्युरिटीचा ऑक्सिजन निघतंय हे आम्ही रिअल टाइम मध्ये डिस्प्ले करतो, जे फार क्वचित मशीन मध्ये. दुसरी गोष्ट, इम्पोर्ट झालेल्या मशीनला वॉरंटी नसते. आम्ही इंडियन कंपनी आहे, मेड इन औरंगाबाद, मेड इन इंडिया आहेत. 6 महिने आम्ही ह्या मशीनची वॉरंटी देणार आहे. 6 महिने ह्या मशीनला काही जरी झालं ऑल ओव्हर इंडिया तरी आम्ही ती सर्व्हिस देणार. ही मशीन ऑल ओव्हर इंडिया शिफ्ट करणार. ती मेट्रो सिटी असो, टियर 2 सिटी असो, टियर 3 सिटी असो, का त्याच्यापेक्षा रुरल सिटी असो, कोपऱ्यातल्या कोपऱ्यात गावापर्यंत आम्ही जाणार. ब्लू डार्ट कंपनीशी आम्ही करार केलेला आहे. ती मशीन शिफ्ट करण्यासाठी ते आम्हाला मदत करतायत. विदिन 7 days एनिवेअर इन इंडिया ही मशीन डिलिव्हर होणार. आउट ऑफ इंडियासाठीची पण आमची पूर्ण तयारी केलेली आहे आम्ही. आमच्या मशीनचं ISO सर्टिफिकेशन, जे इंटरनॅशनल स्टँडर्ड, हे सगळीकडे ग्राह्य मानलं जातं. ह्या टाईपचे आम्ही सगळे ISO सर्टिफिकेशन ह्या मशीनसाठीचे केलेले आहेत. आजच्या डेटला आम्हाला जर बाहेरून जरी आउट ऑफ इंडिया जरी ऑर्डर आली तर आम्ही हे शिफ्ट करू शकतो. आमचा प्लांट वाळूजलाच आहे, तिथं आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. तिथून आम्ही हा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करून लवकरात लवकर कुठेही शिफ्ट करू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे किंवा तुम्ही म्हणणार एवढं मशीन बनवलं, इंजिनियर लोकांनी बनवलं, वापरायला काय आता आम्हाला कोर्स करावा लागेल का? तर हा कोर्स करायची गरज नाही. हा फोन पेक्षा पण सोपा वापरणारा प्रोडक्ट आहे. तुम्हाला फोन सुद्धा एक वेळ अवघड वाटेल. ह्याच्यात फक्त 3-4 बटणं आहेत, त्याला सिलेक्ट करणे, ते सिलेक्ट करून त्याची सेटिंग करणे आणि डॉक्टरनी तुम्हाला जे सजेस्ट केलेलं, म्हणजे जर तुम्ही स्वतः वापरत असताल, हॉस्पिटलमध्ये नाही, तर डॉक्टरनी सांगितलेले जे LPM आहे, जे आउटपुटचे जे फ्लो रेट आहेत, ह्याच्यात 4 सेटिंग आहेत. 5 LPM, 7 LPM, 10 LPM आणि 15 LPM. तर तुम्ही डॉक्टरनी सांगितलेले LPMच्या सेटिंग सेट करून फक्त त्याला जो मास्क, तो समोरचा ह्युमिडिफायर आहे, जो आपण थोड्या वेळात मशीन अनवील झाल्यावर जो प्रोडक्ट बघणारच आहोत, त्याच्यात तुम्ही फक्त तो मास्क कनेक्ट करायचा आहे आणि तो आपल्या चेहऱ्याला लावून त्याच्यात तुम्हाला श्वास. तिसरी गोष्ट अशी आहे की टिकाऊ. जसं तुम्ही म्हणतात इम्पोर्टेड, आता मी नाव नाही घेणार, पण काही असे दुसरे देश आहेत जे प्रोडक्ट चालले तर चालतात किंवा चालतही नाही. पण ही जी मशीन आहे ही आपली मेडिकल ग्रेड स्टेनलेस स्टील 304 SS मटेरियलमध्ये बनवलेली आहे. ह्या मशीनला रस्ट लागत नाही. दुसरी गोष्ट, ही मेडिकली सर्टिफाईड आहे आणि मेडिकल ग्रेडचे मटेरियल ह्याच्यात वापरलेले आहे. फ्लो चांगला असल्यामुळे ही लवकर मशीन खराब होणार नाही आणि खराबची जी होणारच नाहीये. तिसरी गोष्ट आहे की ह्याची वॉरंटी तर आहेच आणि प्लस ती वॉरंटी संपल्यानंतर पण असं नाहीये की आता आम्ही काय, आता मेड इन इंडिया कंपनी असल्यामुळे आम्ही इथंच आहे. तुम्ही फक्त आम्हाला सांगणे की असं काही इश्यू जर इन केस आला तरी आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ शकतो. तिसरी गोष्ट, SS मटेरियल असल्यामुळे इंडियामध्ये रिसेल व्हॅल्यूला पण खूप महत्व आहे. की तुम्ही समजा 20-30 वर्षानंतर जरी मशीन खराब झाली तरी स्टेनलेस स्टील मटेरियल, आज सगळ्यांना स्टेनलेस स्टीलचे दर माहितीच आहेत. पुढे जाऊन कधी तुम्हाला वाटलं की अरे आता आपल्याला ही मशीन काही उपयोगी नाही, आपण दुसऱ्याला कोणाला देऊ शकत नाही, तरी ह्या मशीनला रिसेल व्हॅल्यू भरपूर आहे स्टेनलेस स्टील असल्यामुळे. तिसरी गोष्ट अशी आहे की 42 किलो वजन असल्यामुळे तुम्ही त्याला इझिली कुठेही घेऊन जाऊ शकता. गाडी, घरात, ऑफिस, हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स, किंवा तुम्हाला कधी वाटलं की नाही मला कुठे दुसऱ्या गावाला जायचं आहे, मला ऑक्सिजनची गरज आहे, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. अजून एक ह्याच्यात असं आहे की हे तुम्ही 3 लोक वापरू शकतात. तर तुमच्याकडे कधी मशीन असेल आणि तुम्हाला असं कधी आढळलं की बाबा आपल्या अजून माहितीतले 2 लोक आहेत, त्यांनाही ऑक्सिजनची गरज आहे आणि आपण त्यांना मदत करू शकतो, आपल्याकडे मशीन आहे, तर आपण ते पण सुद्धा शेअर करू शकता. आणि ह्याच्यात जे आहे आम्ही मशीन सोबत त्याचं जे सगळं इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज आहेत ते त्याच्या कॉस्टमध्येच इन्क्लूड करून देणार आहे. की नंतर तुम्हाला फक्त तो प्लग अँड प्ले डिव्हाइस आहे, टेक्निकल नाही, सिम्पल एकदम यूज करा. आणि प्लग अँड प्ले डिव्हाइस म्हणजे काय, फोन आणला की तुम्ही चार्ज करून कसं यूज करायला सुरू करता, तसं ह्याला फक्त बटनात ते प्लग मध्ये टाकून बटन टाकले की हा प्रोडक्ट तुम्हाला इझिली यूज करता येईल. त्याच्यानंतर हा जो इलेक्ट्रॉनिक्स वगैरे पण ह्याच्यात यूज केले ते सगळं मेडिकल ग्रेड कम्पॅटेबल आहे. ऑक्सिजन सेन्सर हा मेडिकल ग्रेड आहे, तो फक्त जर्मनीतून आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. तो जर्मन सेन्सर आपण त्याच्यात वापरलेला आहे, जो ऍक्च्युअली व्हेंटिलेटर्स मध्ये वापरतात. म्हणून तुम्हाला त्याच्या अॅक्युरेसीचा अंदाज तुम्हाला आलाच असेल
की त्याच्यात ॲक्युरेसी जी आहे, जी तुम्हाला डिस्प्ले होणार आहे, की त्याच्यात प्युरिटी किती आहे, रिअल टाईममध्ये ते जे तुम्हाला ऑक्सिजन भेटणार आहे ते तुम्हाला त्याच्यातूनच भेटेल. तर तिसरी गोष्ट अशी आहे की ह्याला काही फार तुम्हाला जे इलेक्ट्रिसिटी आहे की अशी वेगळं तुम्हाला स्टेप डाऊन स्टेपर वगैरे घ्यायची गरज नाही आहे. जे तुमची रेग्युलर घरात 220 वोल्ट येते ती आहे, म्हणून तुम्ही त्याला जनरेटर थ्रू इलेक्ट्रिसिटी द्या की तुम्ही त्याला इलेक्ट्रिसिटी थ्रू डायरेक्ट MACBची द्या, तर कोणचीही तुम्ही देऊ शकता. आणि ह्याच्या पुढचे पण आमचे काही मॉडेल्स आहेत की जे तुम्हाला अजून सस्टेनेबिलिटी जी आहे, की जो प्रोडक्ट तुम्ही इझिली वापरू शकता आणि जो सस्टेनेबल आहे आणि रुरलमध्ये हा इझिली सस्टेन होईल आणि होईलच पाहिजे, कारण की मेड इन इंडिया आणि मेक फॉर इंडिया हा आमचा ध्येय आहे. त्याच्यानंतर आउट ऑफ इंडिया जरी ऑर्डर आल्या तर आम्ही तिथेही म्हणजे ग्लोबल जायलाही आम्ही इच्छुक आहोत आणि सक्षम आहोत. तर एवढं बोलून मी थोडं माझे शब्द संपवेल आणि मी अनुरागला इन्व्हाइट करेन. अनुरागने पण मशीनबद्दल बोलू शकतो. तर योगेशने भरपूर गोष्टी सांगितलीच आहेत, खूप काय अजून सांगायची गरज नाही आहे. बट आमचं एक इंटेन्शन जे होतं मशीन बनवायचं, की आम्ही जेव्हा चायनीज प्रोडक्ट्स बघितले जे सेकंड वेव्हमध्ये मार्केटमध्ये फ्लड होत होते, त्यांचं जे रेटेड आउटपुट होतं तेवढं ते देत नव्हते. सो आर फर्स्ट इंटेन्शन वाईल मेकिंग द प्रॉडक्ट वॉज दिस, की जे आम्ही आउटपुट सांगू आम्हाला ते डिलिव्हर करायचं आहे. तर जर तुम्ही आमचं इक्विपमेंट बघाल, यू कॅन टेक इट फॉर अ टेस्ट, you can use it at your end, and we are giving the output that we are rating. कारण की जे मार्केटमध्ये आजही प्रोडक्ट्स आहेत they are largely not giving the output that they are rating. It's just the big plants ज्याच्यामध्ये जे रेटेड आउटपुट असते किंवा जो फ्लो असतो तो मिळतो. So we are very confident about our product, and I will not take much more time. I would like to thank everyone for coming here, and that's it from my side. धन्यवाद योगेश आणि अनुराग आपल्याला प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरबद्दल माहिती देण्याकरिता. ह्यानंतर मी सर्व अतिथीगण आणि माननीय मंत्री महोदय श्री राजेश टोपे यांना प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित करतो. सर. याच्यामध्ये कसं आहे सर, हे सगळं टेक्निकल असलं तेवढं सिन्सिअरली हे सगळं झालं नाही सगळं. भैया अरे लो ओके. एक मिनिट. हाँ जाओ जाओ. सगळं करून ठेवायचं स्टाईल. येस. फक्त ते दुसरी गोष्ट एवढी इम्पॉर्टंट त्यांनी सांगितलं 7 LPM, पण त्या मशीनवर क्लिअरली लिहिलेलं आहे की 1 LPM जेव्हा 90% टिल 0.5 to 1 LPM 90% ऑक्सिजन. आम्ही त्याच्यानंतर आमच्याकडे ॲनालाइजर आहे, आम्ही काही मशीन्स चेक केलं तर 5 LPMला ते होतं 74 आणि 7 LPMमध्ये जातं 30. आणि एनी ऑक्सिजन प्युरिटी बिलो 80% नॉट इंडस्ट्रियल, नॉट मेडिकल, 34 पण होतं. हां हो नाही, तर मग त्यांनी ते तसे स्केल केले कमी. नाही तेव्हा कसं पर्याय नव्हता ना, म्हणजे त्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे सगळी यंत्रणा नव्हती, पण ते कसं इम्पोर्ट सबस्टिट्यूट पाहिजे होता आपल्याला, तर तो इम्पोर्ट सबस्टिट्यूट आपण तयार केला. इंडियन ब्रँड नॉट मोर न्यू स्टार्टअप्स आर ग्रोइंग इन दिस मार्केट. बेसिकली जे चायनीज सेकंड हँड आहेत ते कसं थोड्या दिवसात फ्लो येतात. काही कॉन्सन्ट्रेटर आफ्टर 3-4 months एक मिनिट बरोबर.
दादा एक फोटो काढून बाजूला. हळूहळू कमी होईल. प्रोडक्शनमध्ये आल्यावर ह्यानंतर मी माननीय प्रसाद कोकिळ सरांना आमंत्रित करतो. त्यांनी योगेश आणि अनुरागच्या या कामगिरीबद्दल 2 शब्द बोलावे अशी आशा करतो. नमस्कार. योगेश आणि अनुराग दोघांचंही खूप खूप कौतुक इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट करण्याबद्दल. आणि आज एक वेगळा युगायुग मला दिसतोय. एका बाजूला 2 डॉक्टर आहेत, आम्ही दोघं इंजिनियर आहेत, प्रितीशदा आणि मी, आणि आपले इंजिनियर असलेले आरोग्य सांभाळणारे राज्याचे लाडके आरोग्यमंत्री राजेश भैया आहेत. हे सगळं संतुलन घडून येताना तिकडे योगेश आहे, इकडे अनुराग आहे. मला असं वाटतं की या सगळ्याचं जे टीमवर्क असतं त्याच टीमवर्कनी पुढचं जनरेशन पुढे जात असतं. आणि औरंगाबाद असेल, जालना असेल, या भागामध्ये जे तरुण पुढे येत आहेत आणि नवीन प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्यांना आपण इन्क्युबेशन फॅसिलिटी देतो. आणि मला खूप आनंद आहे की योगेश हा आमच्या मॅजिकचा प्रॉडक्ट आहे आणि त्याचं प्रॉडक्ट आज आपण लॉन्च करतो आहे. तर असा डबल योगायोग आहे. आणि ज्या वेळेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आवश्यक होतं त्यावेळेला मला खात्री आहे मुकुंद सर आमची मीटिंग झालेली आणि आम्ही असं सारखं म्हणत होतो की आपल्याला मागवायला पाहिजे. आणि मी साधारण 18,000 पर पीसपासून 68,000 पर पीस एवढ्यापर्यंत त्यावेळेला पीस आणले आणि साधारण 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर औरंगाबाद आणि जालना परिसरामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट केले. पण किंमत जेव्हा 18,000 होती त्यावेळेला असं वाटायचं की आपण बनवून टाकू. आणि ज्यावेळेला 68,000 आली त्यावेळेला नाईलाजाने घेतलं. आणि ज्यावेळेला प्रॉडक्ट उघडून बघतो त्यावेळेला मला खात्री आहे की एकाही युजरचं त्या मॉडेलनी समाधान झालं नाही. त्यावेळेला ते गरजेचं होतं म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपले खूप गरज असते, गरजवंताला अक्कल नसते, तसं आपण ते वापरलं. पण कुठलंही समाधान ना डॉक्टरचं होत होतं, ना त्या युजरचं होत होतं, ना त्या ज्यांनी विकत घेतलं होतं त्याचंही होत नव्हतं. मागच्या लाटेमध्ये योगेशनी आणि मी ते फेस शिल्डसाठी आम्ही प्रयत्न केले. आणि मला खूप आनंद आहे की ही जी आजची तरुण पोरं आहेत हे कुठल्याही संकटाला पटकन काही सोल्युशन देता येतं का याचा विचार करणार आहेत सर. पहिलं फेस शिल्ड जे आणलं आणि घाटी हॉस्पिटलमध्ये दिलं यांनी, मला मागे लागला की सर कसंही करा मला प्रॉडक्ट बनवून द्या. आम्ही त्याचं 8 दिवसामध्ये डाय बनवून प्रॉडक्ट बनवलं आमच्या फॅक्टरीत, असेंब्ली करून दिलं. आणि यांनी कमीत कमी 40,000 फेस शिल्ड काही जणांना वाटले आणि काही विकले. संधी कशी शोधायची हे मला वाटतं आजच्या तरुणांना सांगायची गरज नाही आहे आणि ते चांगलं शोधतात. हा जो प्रॉडक्ट आहे हा मला खात्री आहे की याची प्राईस आत्ता जरी एवढी वाटत असली तरी स्केल ऑफ इकॉनॉमी आणि त्यांचे मार्गदर्शक प्रितीशदा आहेत जे आयकियाबरोबर काम करत असताना लक्षात येतं की स्केल ऑफ इकॉनॉमीमध्ये कसं प्राईस कमी करता येते, कशी कॉस्ट कमी करता येते. आणि ते फॉर्म्युले जर इथे लागले तर दुसरा आमचा तरुण मित्र अजिंक्य पण यांच्याबरोबर आहे. आणि मला खात्री आहे की त्या फॅक्टरीमध्ये इतकं चांगलं अफोर्डेबल हे प्रॉडक्ट तयार होईल की याचं भारतामध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युशन फार फास्ट होईल. मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बद्दल एक छोटंसं AV पाहूयात. इकडे बसवा लागेल. बघायला
हो हो मी मंत्री महोदय, डॉक्टर साहेब, वेल नॉन फिगर औरंगाबादमध्ये डॉक्टर साहेब कोण ओळखत नाही आहे आणि प्रसादजी आणि योगेश आणि अनुराग आणि मान्य सगळे उपस्थित मान्यवर, हे जेव्हा या लोकांनी सांगितलं सर की आम्हाला हे बनवायचं आहे, तर देन दे वेंट ॲड, त्यांनी रिसर्च केला, सगळं घेऊन आले. त्यांना एकच सांगितलं ह्याच्यात जे लागणारे पार्ट आहेत यू हॅव टू यूज द बेस्ट. त्याच्याशिवाय कारण मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असलं जे फिलिप्स यूज करतो किंवा अदर मल्टीनॅशनल यूज करतात ते त्यांना त्याच्यामुळे त्यांना 1-2 महिने उशीर झाला, पण दे हॅव प्रोक्युर्ड द बेस्ट पार्ट आणि PLC कंट्रोल त्यामुळे त्याची कॉस्ट वाढेल मला वाढू द्या, पण यूज दोस्त दे हॅव डन दॅट आणि फॅन्टॅस्टिक जॉब झालेला आहे. आता हे प्रोटोटाईप असल्यामुळे इट विल टेक, बट वन्स इट कम्स इन टू प्रोडक्शन तर त्यामुळे कॉस्ट पण कमी होईल त्याची आणि क्वालिटी पण डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. तर दोघांनी खूप मेहनत घेतली आहे, मोर दॅन 6 months, 5 to 6 months त्यांना लागलेत, पण खूप चांगलं काम केलं त्या लोकांनी आणि ह्याला वन्स इट कम्स इन टू प्रोडक्शन कॉस्ट विल ऑल्सो गो डाऊन, क्वालिटी विल डेफिनेटली गो अप. तर ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू अँड कॉन्ग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ह्यानंतर मी डॉक्टर आनंद निकाळजी यांना आमंत्रित करतो की त्यांनी प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मेडिकल इन्स्टिट्यूटसाठी कसं ग्राउंड ब्रेकिंग ठरेल याबद्दल 2 शब्द बोला. नमस्कार. आपले आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, माझे मित्र प्रसाद पोकेळ चटर्जी साहेब आणि हे 2 यंग डायनामिक इंजिनियर्स, एक डॉक्टर म्हणून मला आज खूप आनंद होत आहे की मागच्या 1.5-2 वर्षात जे काही आम्ही फेस करत होतो, कधी ऑक्सिजन नाही, कधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नाही, काही वेळा व्हेंटिलेटर नाही, आणि गेल्या काही दिवसात झपाट्याने आपल्या या इंजिनियर मित्रांनी अनेक गोष्टींमध्ये एक पाऊल पुढे टाकलं. मला आनंद वाटतो की औरंगाबादच्या आणि जालन्याच्या इंडस्ट्रीमध्ये इतके चांगले मेंटॉर्स आहेत. आय रिअली ॲप्रिशिएट बिंग नॉन इंजिनियर पर्सन दॅट दे आर ॲक्च्युली मेंटॉरिंग यंग जनरेशन स्टार्टअप्स. मला आनंद वाटतो की औरंगाबादमध्येच हे मशीन तयार झालं. त्याच्यानंतर औरंगाबादमध्येच मला वाटतं एक व्हेंटिलेटर तयार होत आहे, विच इज ॲक्च्युली अ स्टँडर्ड व्हेंटिलेटर फॉर ICU. मध्ये आम्ही एक ECG मशीन पण मॅन्युफॅक्चर केलं. तर मी जेव्हा कोविडमध्ये काम करत होतो तेव्हा मला असं वाटत होतं मागच्या पहिल्या लाटेमध्ये आणि त्याच्यानंतरच्या लाटेमध्ये की प्रशासनातले सगळे महत्त्वाचे लोक, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सगळं प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि डॉक्टर्स काम करत आहेत आणि आम्ही फक्त बघत होतो, कोणीतरी फोटो टाकत होते, आम्ही कपडे काय घातले, आम्ही काय घरी बनवलं भाजी, जे रिकामा वेळात काय करत होते लोक. पण आज मला इथे छान वाटतं की आम्ही एकटे नव्हत या सगळ्या लढाईमध्ये. आमच्याबरोबर एक स्ट्रॉंग बॅकअप आहे इंजिनियर लोकांचा की जो आमच्या गरजा
अंडरस्टँड करून चांगले प्रॉडक्ट्स, मी तुम्हाला सांगतो की मला जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर माहिती आहे त्याच्यापेक्षा हे डेफिनेटली वेगळं आहे. तर असे प्रॉडक्ट जर आपल्याला आपल्या देशात आपल्या भागात जर तयार केले गेले तर आय एम शुअर प्रोफेसर की आपल्या आरोग्याचा जो खर्च आहे, जो मोठा प्रश्न आहे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा की खर्च, तर तो खर्च पण कमी होईल. ह्या मशीनमध्ये वेगळं काय वाटलं मला, मी हे मशीन निश्चित टेस्ट करेल. ते डॉक्टर म्हणून अशा सगळ्या प्रॉडक्टसाठी जे क्लिनिकल ॲप्लिकेशन लागतं, क्लिनिकल टेस्टिंग लागतं आणि क्लिनिकल व्हॅलिडेशन लागतं, ते करायला आम्ही नेहमीच तयार आहोत. तर ह्या मशीनमध्ये 15 लिटरचा फ्लो तयार होतो, विच इज समथिंग युनिक फीचर. त्याच्यानंतर इट कॅन रिप्लेस द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर and it can be used for more than one patient simultaneously if I'm really understanding the technology. So this is something which is, I think, not having with any oxygen concentrator. So it is a really great startup for us. We'll definitely use, we'll test it and we'll just promote it to all the people who needs oxygen concentrator. Actually oxygen concentrator फक्त कोविडच्या पेशंटला आणणार नाही. आता आम्ही पोस्ट कोविडचे पेशंट पण बघतोय की ज्यांना फक्त ऑक्सिजनसाठी हॉस्पिटल ठेवावं लागतं. आणि हा खरा प्रॉब्लेम आहे पेरिफेरल एरियामध्ये, जिथे त्यांना ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नाही. आणि मला असं वाटतं की आता इलेक्ट्रिसिटी सगळीकडे आहे सुदैवाने, त्याच्यामुळे एक छोट्या इलेक्ट्रिसिटीवर जर हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण ग्रामीण भागात लोकांना देऊ शकलो तर त्यांचा हॉस्पिटलचा खर्च वाचेल. कारण एक रुग्ण जेव्हा हॉस्पिटल ॲडमिट होतो त्याच्यावर त्याचे 4 नातेवाईक तिथे राहतात, जातात, येतात, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं, ह्याचा एक एक्स्ट्रा खर्च त्या कुटुंबावर असतो. तर खूप आनंद होतोय ह्या प्रसंगी मी इथे उपस्थित आहे. अशाच मला वाटतं की मला परवा अजित भागवत सरांनी खूप छान सांगितलं की डॉक्टर आणि इंजिनियर्सचं एकमेकांशी खूप कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. की आम्ही जेव्हा काम करतो हॉस्पिटलमध्ये तेव्हा आम्हाला काय वाटतं की हा थोडा इतका सोपा करता आला असतं किंवा आम्हाला हे थोडंसं युजफुल झालं असतं. हा म्हणजे आम्ही त्याला युजर फ्रेंडली, पेशंट फ्रेंडली असे प्रोडक्ट तयार व्हायला आम्हाला कोणातरी सांगायला एक प्लॅटफॉर्म लागतो. तर तो प्लॅटफॉर्म औरंगाबादमध्ये तयार झाला तर आपण निश्चित एक वेगळं औरंगाबादचं स्टँडिंग करू शकू. तुमचं खूप अभिनंदन, तुम्हाला खूप शुभेच्छा आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. ह्यानंतर इथे उपस्थित असलेले डॉक्टर अमर कोटगिरे हे बजाजनगर येथे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. तर हे आपलं 2 शब्द बोलायला इच्छुक आहेत, तर मी त्यांना इथं आमंत्रित करतो. नमस्कार, मी डॉक्टर अमर कोटगिरे. सर्वप्रथम मी हा युजफुल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बनवल्याबद्दल दोन्हीही यंग डायनॅमिक इंजिनियर्सचं मनातून अभिनंदन करू इच्छितो. कारण कोविड पिरियडमध्ये आम्ही डॉक्टर्स लोकांनी ऑक्सिजनसाठी काय हाल अपेष्टा सहन केलं, काय त्रास सहन केला हा आम्हाला माहिती आहे. पेशंट असायचे, सिरियस पेशंट असायचे, व्हेंटिलेटरवर ऑक्सिजनवरती असायचे आणि त्यावेळेस पेशंटचा जीव धोक्यात असताना ऐन वेळेला ऑक्सिजन सिलेंडर संपले, ऑक्सिजन सप्लाय होत नाही आहे, गाडी येत नाही आहे, प्रचंड त्रास होतात. त्या काय त्रास होता तो शब्दामध्ये इमॅजिन करणं शक्य नाही आहे. आणि अशा कंडिशनमध्ये इतक्या चांगल्या क्वालिटीचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तेही आपल्या औरंगाबादला तयार होते आणि ते सुद्धा आमच्या वाळूचे मित्र डॉक्टर सी टी पवार त्यांच्या मुलांनी तयार केलं. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. खरंच मी मनातून आज मी सर्व इंजिनियर्सला मनातून अभिनंदन देऊ इच्छितो. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी माननीय श्री राजेश टोपे आरोग्यमंत्री यांनी प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर. या ठिकाणी आज जे प्रमुख पाहुणे म्हणून जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आमचे मित्र आणि
MGMचे आणि खऱ्या अर्थाने कोविडमध्ये सुद्धा ज्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे ते डॉक्टर आनंद निकाळजे. या प्रसंगी उपस्थित MD सवेरा ग्रुपचे इंजिनिअरिंग डिव्हिजनचे प्रेसिडेंट श्री प्रितीश कुमार चटर्जी, श्री प्रसाद कोकिलजी, ज्यांचं मोठं काम आहे. मी आता ऐकत होतो की मॅजिकचे जे फाउंडर आहेत आणि आता MD संजय ग्रुप म्हणून ते काम करतायत, त्यांच्या स्वतःची उद्योग आहेत आणि अनेक इनोव्हेशनमध्ये त्यांचा सहभाग या ठिकाणी असतो. या प्रसंगी उपस्थित आमचे आमदार मित्र आणि माजी मंत्री, त्याचबरोबर आमचे खूप जुने स्नेही, कारण सावे परिवार हा तसा आमचा खूप जुना परिचित परिवार आहे आणि स्नेहभाव असलेला परिवार आहे. तर अतुल सावेजी, उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक आणि ज्यांच्यामुळे आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत ते योगेश आणि अनुराग, आमच्याही गावातले संपूर्ण लोक आले, देशमुख आले. आमच्या घरात योगेशशी सुद्धा आमचं खूप जवळचं संबंध आहे, त्यामुळं आमच्या गावातली सुद्धा आमची सगळी टोपे परिवार सुद्धा या ठिकाणी काही उपस्थित आहे. तर सगळेच बंधू आणि भगिनी, खरं तर सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय आजच्या वेळेला अनुसरून असा हा एक उत्तम प्रोडक्ट या दोन इंजिनियर्सनी बनवला. आणि मी कॉन्सन्ट्रेटर्स खूप बघितले आणि हे जे कॉन्सन्ट्रेटर स्टील बॉडीज आहे, स्लीक आहे, अतिशय मी म्हणेल की सर्व पद्धतीनं इझी टू यूज म्हणता येईल, अप्रूव्ड बाय ऑल रेग्युलेटिंग अथॉरिटीज म्हणता येईल. आणि ज्याची उपयोगिता, ज्याचं डिफरन्सिएशन जे सांगितलं प्युरिटीच्या संदर्भाने किंवा जो इम्पोर्टेड येतो त्याच्याशी तुलना केल्यानंतर कशा पद्धतीनं त्या प्रोडक्टमध्ये फसवेगिरी केली जाते, पण आपला जो मेड इन इंडिया आहे तो कसा योग्य आहे, या सगळ्याच अनुषंगाने मला वाटतं की हा प्रोडक्ट खूप चांगला प्रोडक्ट आहे. हा एवढ्या मेहनतीने या दोन्ही तरुणांनी बनवला, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यामुळे मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद की तुम्ही एक अत्यंत राईट टाइमली हा प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी लॉन्च केलेला आहे आणि त्याला आता कमर्शियल प्रोडक्शनमध्ये तुम्ही लवकरच घेऊन जात आहात. हे काम नुसतं बिझनेस या पर्स्पेक्टिव्हनी बघण्यापेक्षा सुद्धा मी म्हणेल की एक डिफरंट पर्स्पेक्टिव्ह सुद्धा याकडे असला पाहिजे की त्यांनी आजच्या वेळेची, काळाची, समाजाची, जनतेची, शासनाची, सगळ्यांची गरज ओळखून हा प्रोडक्ट या ठिकाणी आणलेला आहे. आणि त्यामुळे सुद्धा मी या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे की कशा पद्धतीनं, म्हणजे मी तर ईश्वराचे आभार मानेल की खरोखर कुठं मिसहॅप झाला नाही. नाहीतर अशा आम्ही रात्र बघितल्यात, अशा रात्र आम्ही काढलेल्या आहेत की रात्री गाडी पोहोचेल का नाही, पहाटेपर्यंत नाही पोहोचली तर काय होईल, हे मी माझ्या डोळ्याने, आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजता फोन्स अटेंड करून की आता संपत आला, आता 1 तासासाठी, 2 तासासाठी, म्हणजे आम्हीच इतके घाबरून जायचो की आता कसं काय व्हायचं काही काही गोष्टी. आणि त्यामुळं ऑक्सिजनचं महत्त्व कोरोनाने आपल्याला खरंच सांगितलं, मेडिकल ऑक्सिजनचं त्यातल्या त्यात. आणि त्यामुळे ते थर्ड वेव्हच्या अनुषंगाने किंवा काय जे असेल पुढच्या सगळ्या अनुषंगाने खरोखर हा प्रोडक्ट खूप महत्त्वाचा आहे, कालोचित आहे, कालोचित म्हणजे रेलिव्हंट आहे असं मी म्हणेन. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की त्यांची ही समयसूचकता, त्यांचं हे कष्ट, त्यांचं हे केलेला प्रयत्न, आणि त्यापेक्षा सुद्धा मला अतुलजी असं वाटतं की ही स्कूलमधली मैत्री, कॉलेजमधली मैत्री,
ती पुढे एकत्र बिझनेस करण्यापर्यंत जाते, हा जो काही एक पक्का धागा जो बांधला गेलेला आहे तो कौतुकास्पद आहे, इन्स्पिरेशनल आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितच तुम्हाला पुढच्या सगळ्या भविष्यासाठी किंवा भवितव्यासाठी तुमच्या खूप खूप शुभेच्छा या निमित्ताने मी देईन. आणि मला खात्री आहे तुमच्या दोघांकडे इतक्या लॉंग तुमचं असोसिएशन आहे आणि त्यामुळे निश्चित तुम्हाला खूप उज्ज्वल भवितव्य आहे. कारण शेवटी बिझनेस हे इथिक्सवर चालतात, बिझनेस हे काही प्रिन्सिपल्सवर चालतात, काही बॉन्डिंगवर चालतात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये ते आहे आणि तुम्ही सगळे एकत्र मिळून चांगलं काम या ठिकाणी करतायत, एकत्र शिकतायत, एकत्र बॉन्डिंग आहे तुमची सगळी. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला यू हॅव अ लॉंग वे टू गो. आजच्या या निमित्ताने मला असं वाटतं की इनोव्हेशन करणं याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून आत्ता मी मॅजिकच्या संदर्भात ऐकत होतो की कशा पद्धतीनं आता नवीन स्टार्टअप्स येत आहेत, कसे IITचे कानपूरचे वगैरे लोक मला आता सांगत होते कोकील साहेब की या सगळ्या मॅजिकमध्ये काम करतायत. आणि खऱ्या अर्थाने आजची जी खरी गरज आहे ती हीच आहे की सतत इनोव्हेशन होण्याची गरज आहे आणि आपल्या देशामध्ये त्याची कमतरता आहे. परंतु आता मात्र ही नवीन पिढी खूप चांगलं काम करते. नेहमी आपण म्हणतो की युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रीज शुड गो हँड इन हँड, कारण इंडस्ट्रीजमध्ये पाहिजे असलेली कॉम्पिटिटिव्ह प्राईस करायची आहे, कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटीजमध्ये त्याचा रिसर्च सातत्याने होत राहिला पाहिजे, जो आपल्याकडे होताना दिसत नाही. आणि त्यामुळे रिसर्च बेस्ड एज्युकेशन किंवा त्या पद्धतीचं खऱ्या अर्थाने युनिव्हर्सिटीजमध्ये काम करणं ही एज्युकेशन सिस्टममध्ये होण्याची नितांत गरज आहे, तो बदल येण्याची गरज आहे. आणि मग त्या अनुषंगाने सुद्धा आता अनेक गोष्टी होत आहेत, ते होण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या तरुण मंडळीकडून मला वाटतं खूप आशा आपण ठेवूया की या सगळ्या गोष्टी निश्चित प्रकारे होऊ शकतील. मला दोन्ही परिवार म्हणजे सावे परिवार अधिक जवळून माहिती आहे, कारण आम्ही लहानपणीपासून त्यांच्या सानिध्यात आहोत. म्हणजे मला आम्ही शाळेत जात असताना सुद्धा मोरेश्वर सावे साहेबांची त्यावेळेस आणि अजूनही मला असं सावे आडनाव घेतल्यानंतर पहिल्यांदी ती पांढरी स्वच्छ टोपी आणि सफारी ड्रेस हा नेहमी मला लगेचच दिसतो, कारण आम्ही खूप तरुण खूप लहानपणीपासून त्यांना पाहत आलेलो. अत्यंत शिस्तबद्ध परिवार, लातूरवरून इथे आले, इथे एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि अनेक बिझनेसेसमध्ये एक चांगलं नाव कमवलं. आम्ही शाळेत कॉलेजमध्ये असताना सवेरा बसेस असायच्या, नंतर टॉकीज होत्या, नंतर फार्मामध्ये आले, नंतर आता आयकियामध्ये तुम्ही काम करताय. हे इतकं व्हेरिएशन म्हणजे असं नाही आहे की इतकं डायव्हर्सिफिकेशन सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात, म्हणजे केवढं जबरदस्त मला असं म्हणायचं की बिझनेस इक्युमेन आहे किंवा एंटरप्रिनरशिप आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं एक वेगवेगळं नाव तेवढंच सक्सेसफुली करण्याचं काम करतायत. मला आता कोकील साहेब सांगत होते की तुमच्या त्या आयन करण्याचा जो काही तुमचा आयनिंग बोर्ड आहे तो म्हणजे देशात आणि जगात सुद्धा आपण खूप मोठ्या पद्धतीने उत्पादन करतायत. हे काही लहान काम नाही आहे, हे याला खूप कष्टही लागतात, याला खूप म्हणजे मला म्हणायचं एंटरप्राइझिंग क्वालिटी लागतात ह्या सगळ्या. आणि एवढ्या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये कॉस्ट कटिंग करणं, प्रॉपरली सगळ्या गोष्टी होणं आणि एवढ्या इंटरनॅशनल ब्रँडला आपण त्यांच्या पद्धतीनं त्या क्वालिटीनी सप्लाय करणं, त्याला खूप म्हणजे खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. मला असं म्हणायचं खूप क्रेडिटेबल. आणि म्हणून हा परिवार मला म्हणजे आज काही मी त्यांच्या कार्यक्रमाला आलो म्हणून नाही, पण मला खूप अगोदरपासून मी आत्ता बसल्या सहज माझ्या डोळ्यासमोरून चित्र जात होतं की कसं किती आपण चांगलं काम करताय. अतुलजी तुम्ही चुकीचं लाईन इकडे कसं काय पकडली मला कळत नाही. तर बरं आहे आपलं, तुमचा टर्नओव्हर 4 पटीनं वाढेल, इकडे कशाला तुम्ही वेळ घालवता. म्हणजे एक उत्तम राजकारणी आहेत, असं काही प्रॉब्लेम नाही. अतिशय सोबर, अतिशय सज्जनपणे औरंगाबादमध्ये त्यांच्यासारख्या चांगल्या माणसांना टिकावं लागणं म्हणजे टिकाव म्हणजे मला असं म्हणणं की
राजकारणात आपल्यासारख्यांचे काही खरं राहिलेलं नाही, तर पाहताय तुम्ही काही पण चालतं. आणि त्यामुळं असं निर्माण झालं आता की चांगल्या लोकांनी खरंच राजकारणात किती कसं चाललंय सगळं. आणि ठीक आहे, तो वेगळा भाग आहे. प्रत्येकाचा पिंड असतो, जसं खासदार मोरेश्वर सावे होते, त्यामुळे ते एक राजकीय घराणं आहे, त्याचाही कुणीतरी पुढे वारसा असतो किंवा तो एक पिंड असतो, स्वभाव असतो की नाही आपण काम केलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने अतुलजी काम करतायत, आम्ही पाहतोय, जवळून पाहतोय. खूप विजनरी व्यक्तिमत्व आहे. औरंगाबादच्या किंवा या सगळ्या तुमच्या परिसराच्या विकासामध्ये सुद्धा त्यांचा नेहमी कॉन्ट्रीब्युशन असतं, सहभाग असतो, ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं. त्याही आम्ही विरोधी पक्षात असतानाही बघितलं, आताही बघतोय. आणि यांचा परिवार सुद्धा, ज्यांच्या मामांचं घर माझ्या फार जवळचं आहे, सर्व डक परिवार, त्यामुळे ते पण पॉलिटिकल सेक्टरमध्ये आहेत. त्यांच्या बहीण आमच्या टोपे परिवारामध्ये दिलेल्या आहेत. आणि ते पण खूप एक चांगलं नावाजलेलं बीड जिल्ह्यातलं घर आहे. त्यांचे ते मामा लोक आहेत, हे त्यांचे भाचे. आणि हे संपूर्ण सांगोला तालुका, जिल्हा सोलापूर जिल्हा किंवा पंढरपूर भागातून या ठिकाणी येऊन काम करतायत. तर एकंदर ही फॅमिली बॅकग्राऊंड एक चांगली बॅकग्राऊंड आहे, संस्कारित बॅकग्राऊंड आहे. आणि मला विश्वास आहे की म्हणूनच ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतील. मी आरोग्यमंत्री या नात्याने ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त एवढंच सांगेल की आपल्याला आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स याची गरज आहेच. हे कधीही नेवर एंडिंग प्रोडक्ट, म्हणजे ह्या कधी याची नेहमीच गरज राहणार, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. एव्हरग्रीन ज्याला म्हणतो आपण, तसं हे सगळ्यांसाठीच लागतो. दमावाल्यांना लागेल, अनेक, जसं आता योगेशनी सांगितलं तसं अनेक मल्टी यूज हा प्रोडक्ट आहे. परंतु कोरोनाच्या म्हणजे पार्श्वभूमीवर कदाचित हॉस्पिटल्सला आता आम्ही बऱ्यापैकी ऑक्सिजनची एवढी भीती मनामध्ये घेतली की आता 100 बेडेड हॉस्पिटल सगळ्यांना आम्ही कंपल्शन करतोय की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा PSA प्लॅन टाकला पाहिजे, तुम्ही तुमचा LMO स्टोरेजचा प्लॅन टाकला पाहिजे. त्यामुळे आनंदनी टाकलाय की नाही? टाकलं नसेल तर ॲक्शन घेतो तुझ्यावर. हा माझा क्लासमेट आहे, त्यामुळे मी त्याला अरे तुझ्यावर बोलू शकतो, कसाही बोलू शकतो. तर मला असं म्हणायचं की आम्ही सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आता अशा पद्धतीचे प्लॅन्स कंपल्सरी करतो. गव्हर्नमेंटला तर आम्ही जवळजवळ कलेक्टर्सला, कमिशनर्सला सांगितलं 100% तुम्ही PSA टाकला पाहिजे. त्यामुळे आपण सेकंड वेव्हमध्ये जो साधारण 1300 मेट्रिक टन आपण उत्पादन करतो आपल्या भागात आणि तेवढा पुरवठा करू शकतो. केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला 300-400 टनाचा सपोर्ट केला, म्हणून 1600-1700 टनापर्यंत आपण पीक लोडला आपण जाऊ शकतो. पण आज जे अँटिसिपेशन आहे की बाबा फर्स्ट वेव्हला 20 लाख, सेकंड वेव्हला 40 लाख, आता थर्ड वेव्हला 60 लाखापर्यंत आपले इन्फेक्शन किंवा इन्फेक्टेड सगळे लोक पॉप्युलेशन होऊ शकते. आणि अशा वेळेस साधारण 10 to 12% नीड्स ऑक्सिजन, एक आमचा जनरल थंब रूल आहे. तर त्या अनुषंगाने खूप मोठ्या पद्धतीनं ऑक्सिजनची डिमांड वाढणारच आहे. आणि ही डिमांड आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला म्हणजे ते एवढं ओव्हरनाईट करूच शकत नाही. आणि त्यामुळे अशा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवर खूप अवलंबून राहावं लागेल. जर खरंच हे फिगर्स गेल्या, खरंच जर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, तर निश्चितच जरा अतिशय भीतीदायक वातावरण वाटतं, जे आम्ही आता बाहेर नाही बोलू शकणार, परंतु इन कॅमेरा किंवा विदिन 4 वॉल्स ज्याला म्हणू आपण, ते आपण बोलू शकतो. आणि म्हणून आम्हाला नक्की एक आहे की भीतीदायकचा अर्थ असा नाही आहे की काही करता येत नाही, पण यासाठी अशा कॉन्सन्ट्रेटर्सची गरज पडू शकते आणि त्यावेळेस आपल्याला या सगळ्या कॉन्सन्ट्रेटर्सच्या माध्यमातून उपयोग होऊ शकतो. मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगेल की आपण हे 3 लेवल सेफ्टी म्हणून आपण ऑक्सिजनच्या संदर्भात काम करतो. कुठल्याही हॉस्पिटल्सला, आता आनंदच्या हॉस्पिटलला सुद्धा ड्युरा सिलेंडर्स असतात, नंतर मग PSAचा सपोर्ट असतो, स्टँड बाय, आणि नंतर PSAवर सुद्धा आपल्याला निर्भर राहून चालत नाही. म्हणून 3rd लेवल ऑफ सेफ्टी इज LMO, म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन. त्या पद्धतीनं आपण सगळं काम करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा ऑक्सिजन सिलेंडर्सचा किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा सुद्धा आपल्याला निश्चित प्रकारे उपयोग होत राहणार आहे. तर आपल्या हा प्रोडक्ट इन जनरल आजच्या मितीला जसं आपण आता बनवलं आहे म्हणून 2-2.25 लाख रुपये लागत आहेत. पण आत्ता जसं
चॅटर्जींनी सांगितलं, कोकिल साहेबांनी सांगितलं की स्केल जसं वाढेल तसं ॲटोमॅटिकली प्राईस डाऊन होईल आणि फिक्स्ड कॉस्ट हा निश्चित प्रकारे जो आपला असतो तो डिवाईड होईल आणि त्या अनुषंगाने हे कमी येणं, कारण आपण एक लॉन्चिंग करत असताना आपण वी शुड बी कॉम्पिटिटिव्ह आणि त्यामुळे तेवढाच एक चॅलेंजिंग पार्ट मला वाटतो, कारण मी सगळं क्वालिटी वाईज यू आर एक्सलंट, क्वांटिटी तुम्ही मला सांगितलं आता की साधारण तुम्ही आज मितीला 100 पण 200 150 200 तरी महिन्याला बनवू शकतात, मी सगळं विचारत होतो. त्यामुळे क्वांटिटी क्वालिटी या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही नक्कीच काही प्रॉब्लेम वाटत नाही. कॉम्पिटेटिव्ह प्राईजमध्ये या, जेणेकरून तुम्हाला एक्सपोर्टला ह्यूज मार्केट आहे, इथे ह्यूज मार्केट आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही हे सगळं करू शकाल, त्यात काही अडचणीचा विषय नाही आहे. त्यामुळे आपल्याला या निमित्ताने मी खूप मनापासून शुभेच्छा देईल आणि तुम्हाला ईश्वराने खूप खूप यश द्यावं एवढीच मी मनाभावातून ईश्वराला प्रार्थना करेन. धन्यवाद. धन्यवाद राजेशजी, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी एकदम म्हणजे योगेश आणि यांनी पण यांच्यासाठी पण हेल्पफुल ठरतील. ह्यानंतर मी योगेशला आमंत्रित करतो की त्याने कार्यक्रमाची सांगता करावी. मी सगळ्यात पहिले सगळ्यांचा मी आभार मानेन की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आले आणि सगळ्या मान्यवरांनाही आभार मानेन की सगळ्यांनी वेळात वेळ काढून आले, आमच्या आमंत्रणाचा मान राखला. आणि सरांनी जसं सांगितलं की 3 लेवल असतात, तर त्याच्यातली आपण जी सेकंड लेवलमध्ये जे आहेत PSA टेक्नॉलॉजी, कॉन्सन्ट्रेटरसुद्धा PSA टेक्नॉलॉजीमध्येच आहे, फक्त हा त्याचा एक मिनिएचर व्हर्जन आहे. ह्या प्रोडक्टला निश्चित सर तुम्ही आम्हाला सांगितलं, मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही जसं ह्याला स्केलेबिलिटीचा विचार करू आणि हे लवकरात लवकर आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. येस, प्रेशर स्विंग ऑप्शन. तर ह्याला आम्ही लवकरात लवकर स्केल करून ह्याची कॉस्ट स्केलेबिलिटीनी कशी कमी करता येईल ह्याच्यावर आम्ही निश्चितच प्रयत्न करू. आणि हे ॲक्च्युली आमच्या सगळ्या ह्याच्यात आहेच, फक्त आता आजच्या डेटला आम्ही क्वांटिटी कमी बनवले असल्यामुळे ह्याची कॉस्ट आहे, पण ही निश्चितच ही पुढच्या 2-3 आठवड्यात ही कमी होईल. आणि बाकी सगळ्यांनाही हे एक म्हणजे आमची ही टीम तर आहेच इथे, पण काही टीम बॅकएंडला पण आहे, काही टीम फ्रंटला आहे. तर माझी ही एक सर्वांना विनंती आहे की जी पूर्ण टीम आहे, जे मान्यवर आहेत, जे गेस्ट आहेत, हे सगळ्यांनी जे आमच्यासाठी वेळ काढला आहे ह्याच्यासाठी सगळ्यांनी एक टाळ्या वाजवून सगळ्यांचा. आणि माझी दुसरी एक अशी विनंती आहे की सगळ्यांनी जेवणाचा तर आस्वाद घ्यावाच, पण मशीनचा इथं जे ब्रोशर्स वगैरे ठेवलेले आहेत हेही बघावे आणि काही प्रश्न असतील तर आम्हाला थेट विचारावे, आम्ही सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देऊ. आणि मी ह्या निमित्ताने कार्यक्रमाचा समारोप झाला हे घोषित करतो आणि जेवण करूनच सगळ्यांनी जावे हे आमची कळकळीची विनंती आहे. आणि डॉक्टर सरांनी एक हो ना हॅलो, ही मशीन आपण एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जातो आणि जात असताना ही जवळजवळ 40-50 किलोची मशीन आहे, त्याला उचलून घेऊन जावं लागेल किंवा ढकलत घेऊन जावं लागेल. याला एक हँडल जर असेल ते सगळ्यात सोपं होईल. हँडलला जर पुश केलं हँडल बसवावं. येस येस, थँक्यू सर. तुमच्या प्रश्नांना आम्ही ॲक्च्युली ॲड्रेस ऑलरेडी हा आम्हाला एक प्रश्न जेव्हा आम्ही मशीन बनवली तेव्हा आला होता.
तर ह्याला आम्ही ॲड्रेस अशा पद्धतीने केले की पहिली गोष्ट, जर तुम्ही सेम फ्लोअर लेवलला असताल तर त्याला आम्ही व्हील्स दिलेले आहेत. व्हील्सनी तुम्ही त्याला पुश करून घेऊन जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला फर्स्ट फ्लोअरवरून मेझानाईनवर जायचं असेल किंवा फर्स्ट फ्लोअरवरून थर्ड फ्लोअरला जायचं असेल आणि तिथे लिफ्टची सुविधा नाही आहे, नाही तर दुसरी काही फोर्कलिफ्ट वगैरे अशा गोष्टी नाही आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही त्याच्या पॅकेजिंगमध्ये एक असा प्रोव्हिजन केलं आहे की त्याला इझिली 2 किंवा 4 लोकांनी इझिली त्याला आरामात उचलून घेऊन जाऊ शकतात. जसं साधं आपलं छोटं सिलेंडर जे असतं ऑक्सिजन सिलेंडर, त्या पद्धतीने ह्याला आरामात उचलून घेऊन जाऊ शकतात. जे 42 kg वेट आहे, हे जेव्हा त्याला आम्ही जे पॅकेजिंगचं जे प्रोव्हिजन केलेलं आहे, जे इथं आता व्हिडिओमध्ये नाही आहे कारण की तो प्रॉडक्टच्या पॅकेजिंगचा जो भाग आहे त्याच्यात आम्ही त्याला हँडल्स जे दिलेले आहेत, तुम्ही जसे म्हणले ते आम्ही त्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंगमध्ये दिलेले आहेत. ती पॅकेजिंग तुम्हाला इझी टू यूज आहे, फोल्डेबल आहे, ती तुम्ही मशीनसोबत त्याला, कारण की काय मशीनला वेगळं त्याला एक हँडल देण्याच्या ऐवजी आम्ही पॅकेजिंगमध्येच तो सुविधा दिली आहे की तुम्ही त्याला ते उचलून वगैरे सगळीकडे घेऊन जाऊ शकता. दुसरी गोष्ट असं आहे की हॉस्पिटलमध्ये ही मशीन घरात यूज होणार आहे, ह्या दृष्टीने आम्ही एक असा पण विचार केला होता की SS मध्ये आपण बॉडी बनवतोय, काही त्याच्यावर पाणी सांडलं, काही गोष्टी झाल्या तर ते रस्ट होणार नाही. दुसरी गोष्ट, मशीनला फ्लॅट बनवण्याचं कारण की तुम्ही त्याला ॲज अ मेडिसिन ठेवायची जागा किंवा तुमचे पेशंटला देण्याचे औषधं, इंजेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हे मशीन मेटलमध्ये बनवण्याचं कारण असं आहे की ह्या मशीनवर आम्ही 2 लोकांना उभं केलं होतं. ह्या मशीनची वेट कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, तुम्ही म्हणता की ह्याच्यावर सामान ठेवलं तर मशीन खराब व्हायची, तर अशी गोष्ट नाही आहे. ह्याच्यावर आम्ही 120 किलोचं वेट ठेवून ह्याची वेट टेस्टिंग केलेली आहे. ह्याची बाकीच्या जे ते डॅमेज होण्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या पण आम्ही टेस्टिंग केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे मेटलमध्ये बनवण्याचं कारण हेच आहे की हे एवढं स्टर्डी मशीन आहे की जर तुम्ही विचारच केला की आता ह्या मशीनला खराब करून तोडायचं आहे तरच हे मशीन तुटू शकेल. मी सरांचा धन्यवाद करतो की सरांनी वेळात वेळ, आणि सरांना रिक्वेस्ट करतो की भोजनाचा आस्वाद घेऊन प्राणमित्राचं आज लॉन्चिंग या ठिकाणी होत असताना या महत्त्वाच्या प्रोडक्टला खऱ्या अर्थाने इनोव्हेट करण्याचं काम ज्यांनी केलं ते अनुराग आणि योगेश यांचं मनापासून अभिनंदन. आणि अतिशय कालोचित म्हणजे आजच्या अतिशय महत्त्वाच्या वेळेला काळेला आवश्यक असलेला हा प्रोडक्ट त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आहे. आणि क्वालिटी वाईज त्याचबरोबर या ठिकाणी दिलेलं जे लुक आहे, तो एलिगन्स ज्याला मी म्हणेन, ॲस्थेटिक्स ज्याला मी म्हणेन, तो सर्व उत्तम पद्धतीनं त्यांनी केलेला आहे. फर्स्ट ऑफ इट्स काइंड ज्याला स्टील बॉडी दिल्यामुळे त्याची ड्युरॅबिलिटी वाढलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मेडिकल अँगलनी जर बघितलं तर त्याच्या प्युरिटीची जी खात्री आहे ती याचं सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे. आणि म्हणून या महत्त्वाच्या आणि अतिशय चांगल्या प्रोडक्टला माझ्या खूप मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. मला विश्वास आहे की प्राणमित्र हा नुसता महाराष्ट्रामध्येच नाही तर देशात जाईल आणि परदेशातही जाईल असा विश्वास आजच्या या लॉन्चिंगच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. शाळेपासून आणि चॅटर्जी आणि मी पण 72 पासून फोटो घ्या असा बहुत दिनों के बाद मला सांगितलं की उमेश येऊन बसले, पळा लवकर आता मॅन येऊन बसला म्हटल्यावर पळा म्हटलं. मला म्हणते इथे बघू, मला पियाला विचारा ते का म्हटलं सगळ्या काय माझा पिया मला सांगा. आमची काही 2च अधिकारी
दुसरं काय दिवशी बनाल ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी सांगा. जुना सवेरा फार्मा बघितला तो फाइंड आउट टाइम आणि काही करून मी कळवेल एक दिवस अगोदर. येस नो येस काय भेटूया आपण. फोन पे त्यांचं काही नाही जेवण करायचं. It is my great pleasure to have here with Anurag and Yogesh. They have made such a wonderful thing, which is a life-saving instrument, which is called as Prana Mitra. So this is an oxygen generator, which we are using in COVID since this 1 or 2 years time, but it was there before also. But they have made this generator in a very special way, that it is very sturdy one, and the capacity of the generator is more than expected. So, and that is working very fine. I have tested it, and it is working very fine, almost up to 15 liters per minute, which is not there in ordinary generators. And this is very useful because if you divide this, it can be useful for 2-3 patients also. That is one thing. Second thing is, if the need of ventilator, it can be attached with the spatial wall, the ventilator support, then the need of oxygen supply to the ventilator will be independent and the dependency will be cut off. So this will be a very good revolution in ICU management. So I congratulate both of them. Thank you so much for introducing this, and we will try to utilize this as early as possible and in a bigger way. Thank you. आता बोलायला नमस्कार, मी योगेश पवार आणि अनुराग सावे. हां, आम्ही बनवलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचा आज उद्घाटन सोहळा होता. माननीय श्री राजेशजी टोपे आरोग्यमंत्री यांच्या हस्ते, आणि ह्या मशीनचा जे उद्घाटन सोहळा होता त्याच्यासाठी आनंद निकाळजे सर, उमेश टाकळकर सर, त्याच्यानंतर प्रीतिश कुमार चॅटर्जी सर, प्रसाद कोकिळ सर हे उपस्थित होते, बस आधी मान्यवर होते. आमचं जे मशीन आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे पोर्टेबल मशीन आहे. हे ऑक्सिजन सिलेंडर सबस्टिट्यूट आहे. हा जो मोठे मोठे ऑक्सिजन प्लांट असतात PSA टेक्नॉलॉजी बेस्ड, हा मशीन पण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राणमित्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन जे आहे हे पण PSA टेक्नॉलॉजी बेस्ड आहे. पण हा त्याचा मिनिएचर व्हर्जन आहे. हा इझी टू मूव्ह, पोर्टेबल,
लाईट वेट, आणि हा सगळीकडे तुम्ही मार्जिनल हॉस्पिटल्स, मोठे हॉस्पिटल्स, रुरल एरिया, रुरल इंडिया, रुरल म्हणजे गावपासून मेट्रोपर्यंत आणि इंटरनॅशनल मार्केटपर्यंत हे मशीन उपयोगी आहे. प्लस हे तिथलच्या उपभोक्त्यांना पण उपयोगी आहे. हे आमचं जे उद्देश आहे या मशीन बनवण्यात, की इंडियामध्ये सस्टेनेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटी ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, की रुरल इंडिया, मेट्रो इंडिया, सिटी इंडिया आणि जे ऑल ओव्हर इंडिया आहे, हे मशीन ॲक्सेसिबल व्हावं. हे मशीन लो कॉस्ट असल्यामुळे ॲक्सेसिबल होईल लोकांना. याची उपभोग घेऊन हे एक मशीन 3 लोकांना वापरता येतं. हे मशीन जे आहे इझी टू यूज आहे. हे मशीनसाठी काही टेक्निकल नॉलेजची गरज नाही. फक्त तुम्हाला 3-4 बटन आहेत जे तुम्हाला डॉक्टर सांगतील त्या हिशोबाने तुम्हाला फ्लो सेट करायचा आहे. त्याला नेझल कॅन्युला म्हणजे जो मास्क असतो तो लावायचा आहे आणि तेवढं गोष्टी करून फक्त तुम्हाला त्याच्यातून ऑक्सिजन भेटेल. हे मशीन लो प्रेशर आहे. ऑक्सिजन सिलेंडर जसे हाय प्रेशर असतात त्याच्याने पुढे चालून कधी मिसहँडलिंगमुळे काही अपघात होऊ शकतो. पण ही मशीन जी आम्ही बनवली आहे ती लो प्रेशर असल्यामुळे अपघात होण्याचा प्रश्नच नाही आहे. दुसरी गोष्ट स्टेनलेस स्टील बॉडी आहे, मेडिकल ग्रेड, लाईफ चांगलं आहे. आमची जी मशीन आहे ती इंटरनॅशनल ISO सर्टिफाईड आहे. जे सगळे मेडिकल ग्रेड ऑक्सिजनचे जे सर्टिफिकेशन आहेत, मेडिकल इक्विपमेंटचे सर्टिफिकेशन आहेत, ISO सर्टिफिकेट हे सगळे झालेले आहेत. ह्याच्यात रिअल टाईम ऑक्सिजन सेन्सर आहे, जो तुम्ही कोणत्या पण वेळेला तुमचं मशीन किती % ऑक्सिजन देतं आहे हे गोष्ट तो रिअल टाईममध्ये तुमच्या मशीनवर डिस्प्ले करेल. आणि तुमचं जे ट्रस्ट आहे मशीनवर ते त्याच गोष्टीने आहे की तुमचं मशीन किती पट ऑक्सिजन पर्सेंटेज प्युरिटी देतं आहे, जे आम्ही सांगतो आहे ते आम्ही डिस्प्ले करतो आहे. हे आमचं उद्दिष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की हे मशीन आम्ही ऑल ओव्हर इंडिया विदिन 7 डेज कोणत्याही इंडियाच्या कोपऱ्यात, गावात, शहरात आणि कोणत्याही रुरल इंडियामध्ये आम्ही तिथे ते पोच करू शकतो. डुडॅटसोबत आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे. प्लस दुसरी गोष्ट ह्या मशीनचं कॉस्ट जरी आजच्या डेटला तुम्हाला जास्ती वाटत असेल तर हे मशीन एवढं स्वस्त आहे की एक आयफोनपेक्षाही कम्पेरेबल हे मशीन आहे. या मशीनला आम्ही EMI सुविधा पण देणार आहोत, ज्याच्याने हे मशीन छोट्याच्या छोटा उपभोक्ता किंवा मार्जिनल जो पेशंट आहे, मार्जिनल इन्कमचा जो ग्रुप आहे ते लोक पण ह्याला अफोर्डेबल हे मशीन बनवलं आहे आम्ही. ह्याला ह्या टाईपच्या सुविधा आम्ही देणार आहोत, ज्याच्याने हे अफोर्डेबिलिटी जी एक बॅरियर आहे की 2.5 कोटीचे PSA प्लांट लोक टाकू शकत नाहीत, लोक अफोर्ड करू शकत नाहीत, पेशंट्सला पण त्याचा प्रॉब्लेम. तर अफोर्डेबिलिटी हा प्रश्न पण आम्ही ह्याच्यात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे आम्ही ॲक्सेसिबल पण बनवलं आहे. हे आमचे 2 जे उद्दिष्ट होते हे आम्ही त्याच्यावर नक्कीच आहेत. आणि प्लस आम्ही जे इनोव्हेशन आणि जे आपले देशाचं जे धोरण आहे स्टार्टअप आणि लोकल टू ग्लोबल ह्याच्यावर पण आम्ही नक्कीच त्याच्यावर पाऊल आणि त्याच्यावर आम्ही पुढे नक्कीच उतरतो. ओके, थँक्यू. धन्यवाद.